जय हिंद मित्रांनो. एमपीएससी प्रिलिम 2019. जय हिंद मित्रांनो. ओएसिस नॉलेज पॉइंट या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एमपीएससी प्रिलिम 2019 मधील क्वालिटी या सेक्शनचा अनालिसिस करणार आहे. त्यात प्रत्येक क्वेश्चन आणि त्याच्यामध्ये झालेली बदल किंवा कशा पद्धतीने त्या क्वेश्चन मध्ये काही स्टेटमेंट्स हे चुकीचे, त्याच्यावरती आपण आता डिटेल डिस्कशन करू. सर्वांनी स्क्रीन पॉज करून पहिला क्वेश्चन वाचायचा आहे. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानांमध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. त्याच्यामध्ये पहिले, संविधान सभा पूर्ण सार्वभौम बनली. द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मेड फुल्ली सॉव्हेरियन बॉडी. पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट आहे, संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद झाली. तिसरं स्टेटमेंट आहे, जेव्हा संविधान सभा विधिमंडळ म्हणून भरत असते तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र प्रसाद असतात. आणि चौथं स्टेटमेंट आहे, संविधान सभा सदस्य संख्या 389 वर 299 पर्यंत कमी आली. तर बघा, भारतीय स्वातंत्र्य कायदा जे 1947 मध्ये पारित केला गेला ब्रिटिश पार्लमेंटद्वारा, त्याच्यामध्ये संविधान सभा ही पूर्ण सॉव्हरेन किंवा सार्वभौम बनली. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे, ऑप्शन नंबर 2 इलिमिनेट होतो. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. पहिली संसद होती जोपर्यंत इलेक्शन होत नाही. 50-51 मध्ये जे इलेक्शन झालं त्यानंतर जी संसद पहिली संसद भरली होती, त्याच्या अगोदर संविधान सभा ही संसद म्हणून ऍक्ट करते. त्यामुळे बी स्टेटमेंटही बरोबर आहे. बी स्टेटमेंट जर बरोबर आहे तर तुमचा ऑप्शन नंबर 4 इलिमिनेट होतो. तिसरं, जेव्हा संविधान सभा विधिमंडळ म्हणून काम करते तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र प्रसाद असतात, हे स्टेटमेंट मात्र चुकीचं आहे. आहे जी बी मावळणकर. मावळणकर हे अध्यक्षस्थान असायचे ज्यावेळेस ते संविधान सभा विधिमंडळ म्हणून काम करते त्यावेळेस. क जर चुकीचा आहे तर हा ऑप्शन इलिमिनेट होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 करेक्ट ऑप्शन. शेवटचं, संविधान सभेची सदस्य संख्या 299 पर्यंत खाली आली, ही स्टेटमेंट बरोबर आहे. अ ब ड ही बरोबर स्टेटमेंट आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 22 नंबर. मागच्या क्वेश्चन मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे ज्यावेळेस संविधान सभा कॉन्स्टिट्युएंट बॉडी व संविधान निर्मितीचं काम करायचे त्यावेळेस राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असायचे. नेक्स्ट, 1978च्या 44व्या घटना दुरुस्ती. ऑलरेडी 44वी घटना दुरुस्ती मागच्या याच्यामध्ये आपण डिटेल कव्हर केली. 42 असेल, 44 असेल, या दोन्ही डिटेल आधीच्या पीवायक्यूज मध्ये झालेले. 44-40 सेकंड भरपूर वेळेस रिपीट झालाय कारण की लँडमार्क अमेंडमेंट्स आहेत त्यामुळे ह्या डिटेल प्रत्येक एक्झामच्या आधी रिवाइज झाल्या पाहिजे आपल्याकडनं बाय डिफॉल्ट. स्टेटमेंट नंबर 1 बघा 22 नंबरच्या क्वेश्चन मध्ये, कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकत नाही. कॅबिनेटच्या, प्रोक्लेमेशन ऑफ नॅशनल इमर्जन्सी विल नॉट बी इश्यूड बाय प्रेसिडेंट अनलेस देयर इज अ रिटन रिकमेंडेशन ऑफ द कॅबिनेट वर्ड. इथे तुम्हाला चुकवण्यासाठी या कॅबिनेट वर्डच्या ऐवजी मंत्रिमंडळ शब्द वापरला जाऊ शकतो आणि आपल्याला बरोबर वाटतं. नवीन जे प्लेयर्स असतात त्यांना मंत्रिमंडळ किंवा इंग्लिश मध्ये आपण जर बघितलं तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर असा वर्ड आला की तो बरोबरच वाटतो आपल्याला. बाबा, काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल, कॅबिनेट असेल, सारखे शब्द वाटतात पण ते बरोबर नाही. त्यामुळे आताचा जो कॅबिनेट आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे. तिथं फसवण्यासाठी मंत्रिमंडळ किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर शब्द वापरू शकतात. वापरला ऑलरेडी पीवायक्यू जर तुम्ही बघितली तर तुम्हाला त्याच्यावर अंदाज येईल की हा शब्द ऑलरेडी वापरला गेला आहे. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आता आपल्याला इथे रॉंग स्टेटमेंट नॉट बीन प्रोव्हाइडेड किंवा तरतूद नाही असं बघायचं. रॉंग स्टेटमेंट चूज करायचं. हे तर बरोबर आहे. अंतर्गत शांतताऐवजी सशस्त्र बंडरी शब्द ऍड केला, हाही बरोबर आहे. एक्सप्रेशन ऑफ इंटरनल डिस्टर्बन्स हॅज बीन रिप्लेस बाय द आर्म रेबिलियन, इट इज ऑल्सो करेक्ट. स्टेटमेंट नंबर 1 बरोबर आहे. स्टेटमेंट नंबर 2 बरोबर आहे. 3, आता बघा, अनुच्छेद 19 खाली असलेल्या 6 मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील. सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाही. हे आहे तुमचं तिसरं स्टेटमेंट. ही स्टेटमेंट बरोबर आहे. आता याच्यामध्ये बेसिक फरक काय बघा. The sixth fundamental right under Article 19 can be suspended only when national emergency declared on the ground of war and external aggression
नॉट ऑन द ग्राउंड ऑफ आर्म रिबेलियन. आता तीन नंबरचा जो पॉईंट आहे हा आहे कलम नंबर 358चा. कलम नंबर 358 मध्ये ओरिजिनल क्रक्स काय होता, 19 खाली असलेले 6 मूलभूत अधिकार हे राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळेस ऑटोमॅटिकली निलंबित होतील. काय शब्द वापरतोय मी, 6 फंडामेंटल राईट अंडर 19 कॅन बी सस्पेंडेड व्हेन नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर्ड. It may be on the ground of war, it may be on the ground of external aggression, it may be on the ground of the armed rebellion at that time. कोणत्याही वर्ड वर असेल तर हे ओरिजिनल टेक्स्ट होतं. आणि त्याच्यामध्ये 44 ने काय केलं की जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागू केल्या जाते आणि ती फक्त दोन कारण, दोन कोणती कारण सांगितलं मी, युद्ध किंवा परकीय आक्रमण ह्या कारणांनी असेल तरच हा 19 अंतर्गतचे 6 मूलभूत अधिकार हे ऑटोमॅटिकली सस्पेंड होतात. हा 44 नुसार बदल. ओरिजिनल 358 मध्ये काय म्हटलं, फक्त नॅशनल इमर्जन्सी शब्द वापरला आहे 358 मध्ये. 44 नुसार ते दोन शब्द चेंजेस केलेले. शेवटचं बघा काय म्हणताय शेवटचं, जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे. The president must issue proclamation of revocation anytime if any house of parliament passes a resolution disapproving of the continuance of the proclamation. त्यात सिंपल आहे, नॅशनल इमर्जन्सी राष्ट्रीय आणीबाणी मागे घेण्याची उद्घोषणा राष्ट्रपती स्वतः कधीही करू शकतात. ती करत असताना त्यांना कुठल्याही प्रकारे पार्लमेंटरी अप्रुव्हलची गरज नाही. पण जर लोकसभेने त्या संबंधीचा ठराव पारित केला तर काय शब्द वापरतोय, जर लोकसभेने इमर्जन्सी मागे घेण्यासंबंधी आणीबाणी मागे घेण्यासंबंधीचा जर ठराव पारित करते संसदेच्या ऐवजी काय शब्द वापरतोय तर लोकसभा. जर लोकसभा पारित करते तर अशा वेळेस राष्ट्रपतींवरती बंधनकारक असतं लोकसभेने ठराव पारित केला. आणि दुसरा पॉईंट काय सांगितला, राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने कोणत्याही वेळेस दुसऱ्या उद्घोषणेद्वारे तो ठराव मागे घेऊ शकतात. ही सेकंड केस. त्याच्यानंतर इथे जे कॅबिनेट वर्ड बोलतो त्यावेळेस इथे एक पॉईंट ऍड करायचं राहिलं की या 44व्या घटना दुरुस्तीनुसार 352 मध्ये कॅबिनेट हा शब्द ऍड केला आहे. कॅबिनेट हा वर्ड त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे 352 नुसार. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 4 हा याचा इनकरेक्ट आहे किंवा 44 मध्ये तरतूद नाही. हे सर्व लक्षात ठेवायचं. 44च्या तरतुदींवर बोलू. पुढे क्वेश्चन नंबर 23 आता. क्वेश्चन नंबर 23 मध्ये काय, मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. बरोबर आहे का? मूळ एक नंबरचं स्टेटमेंट यस इट इज करेक्ट. पहिले दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हायचं. दुसरं 1961च्या 11व्या घटना दुरुस्तीद्वारे उपराष्ट्रपतींची निवड पद्धत बदलण्यात आली का? 11व्या घटना दुरुस्तीनुसार इट इज ऑल्सो करेक्ट. अ बरोबर आहे, ब बरोबर आहे. तिसरं उपराष्ट्रपतींची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित, हे चूक आहे. ते निर्वाचित असतील, नामनिर्देशित असतील म्हणजे इलेक्टेड असतील, नॉमिनेटेड असतील, हे दोन्ही केस आहेत. त्यामुळे क चुकीचं आहे. क चुकीचं, क चूक असा ऑप्शन तुमचा एकच, दोन ऑप्शन दिसतात 1 आणि 3. पण त्याच्यामध्ये ब बरोबर आहे, अ आणि ब बरोबर आहे. अ ब बरोबर, कड चुकीचं म्हटलंय इथे, अबड बरोबर आणि क चुकी. ठीक आहे. द स्टेटमेंट बघा. निवड मंडळ अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीला आव्हान देता येणार नाही. ही बरोबर आहे. इलेक्ट्रोल कॉलेज काही सदस्यांची अपात्रता झालेली असेल, मृत्यू झालेला असेल, इतर कारणांनी अनुपस्थित असेल, पण त्याच्यामुळे इलेक्शन पद्धतीला आव्हान देता येत नाही. ही स्टेटमेंट बरोबर आहे 3 नंबरचं. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 त्याचा करेक्ट आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक महत्वाचं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये 67 बी नुसार ज्यावेळेस राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करायचं असतं त्यावेळेस त्यासाठी इफेक्टिव्ह मेजॉरिटी वापरतात. कोणती बहुमत वापरण्यात येतं? इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे मेजॉरिटी ऑफ द देन मेंबर किंवा त्यावेळेस सभागृहातील जी एकूण सदस्य संख्या त्यावेळेसची अपात्रता असेल, मृत्यू असेल, इतर कारणांमुळे झालेल्या अपात्रता असतील, हे सर्व सोडून जी ऍक्च्युअल स्ट्रेंथ आहे
त्याच्या मेजॉरिटीचं रिझोल्युशन हे राज्यसभेत पारित झालं पाहिजे, हाऊस ऑफ पीपल्स मध्ये पारित झालं पाहिजे, त्यावेळेस त्यांना पदावरून दूर करता येतं. आणि त्या अगोदर जे सिटिंग व्हाईस प्रेसिडेंट आहे किंवा राज्यसभेचे एक्स ऑफिशियो चेअरमन आहे त्यांना 14 दिवसाची नोटीस द्यावी लागते. त्या संबंधीची रिझोल्युशन राज्यसभेत पारित झाली पाहिजे आणि त्यानंतर सर्व निर्णय घेतल्या जातात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघा. सर्व टेस्ट टेक्स्ट आता जे एक्सप्लेन केलं तुम्हाला. त्यानंतर आहे तुमचा क्वेश्चन नंबर 24 रिलेटेड टू द अँग्लो इंडियन. क्वेश्चन नंबर 24 आहे तुमचा अँग्लो इंडियन संदर्भाचा हा क्वेश्चन आहे. पहिलं, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र संबंधी काय ट्रू आहे त्यात अँग्लो इंडियनची तरतूद. ते अँग्लो इंडियन जमातीतील एकास विधान परिषदेवर नाम निर्देशित करू शकतील. विधान परिषदेवर, हे पाहिजे होतं तुमचं विधानसभा. एका शब्दात थोडं फिरवलंय आणि त्याच्यावरनं क्वेश्चन चेंज होते. विधानसभा एक पहिलं स्टेटमेंट चुके, त्यांनी सत्य विधान विचारले. विधान परिषदेवर नाही तर विधानसभेवर एकाला नाम निर्देशित करता येतं. दुसरं, ते अँग्लो इंडियन जमातीतील किमान दोघास विधानसभेवर नाम निर्देशित करू शकतात. दोघास नाही, एकाच विधानसभेवर नाम निर्देशित करू शकतात. सेकंड स्टेटमेंट असं. तिसरं, त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371 दोन अन्वये विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये 371 मध्ये त्यांना वेगवेगळ्या राज्यांसंबंधीची जबाबदारी आहे, ते स्टेटमेंट बरोबर आहे. ते राज्यघटनेच्या 31A खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ ठेवू शकत नाही, ही स्टेटमेंट चुकीची. ठीक आहे, 3 स्टेटमेंट चुकीचे. ऑप्शन नंबर 3 त्याच्यातला करेक्ट ऑप्शन. आता आपण बॅक टू द पॉइंट पुढे अँग्लो इंडियन वर बघा. आपल्याला काही महत्वाचे कलम आहेत की 4-5 कलम लक्षात ठेवायचे. त्याच्यातला आहे 330 नंबरचा कलम. 330 नंबरच्या कलमामध्ये दिलंय की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला लोकसभेत आरक्षण असतं. 331 मध्ये दिलंय की राष्ट्रपती दोन अँग्लो इंडियन सदस्यांना लोकसभेवर नियुक्त करतील. महत्वाची तरतूद आहे. 332 मध्ये आहे की विधानसभेत अनुसूचित जाती जमातींना आरक्षण असेल, हे महत्वाचं स्टेटमेंट आहे. 333 मध्ये दिलंय की विधानसभेवरती एक सदस्य राज्यपाल नियुक्त करतील, एक सदस्य कुठला अँग्लो इंडियन कम्युनिटीचा. आणि 334 मध्ये दिलंय आपण आरक्षण दिलेलं आहे. पूर्ण घटनेत जे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठीचं रिझर्वेशन आहे त्याचं एक्सटेन्शन करतो आपण दर 10 वर्षाला, तर त्याची तरतूद 334 मध्ये. जसं आता सध्या 2020 पासून 2030 पर्यंत रिझर्वेशन आपण एक्सटेंड केलेले आहे अकॉर्डिंग टू 104 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. 104व्या घटना दुरुस्तीनुसार ते आता आपण सध्या एक्सटेंड केलेले आहे, तर ती तरतूद 334 मध्ये. सो इथं जे अँग्लो इंडियन जमातीतील किमान एका सदस्यास विधानसभेवर नाम निर्देशित करू शकतात, हे आहे तुमचं 333 नुसार. हे लक्षात ठेवायचं, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर अँग्लो इंडियन ह्या शब्दाची डेफिनेशन 366 मध्ये ही डेफिनेशन दिलेली. अँग्लो इंडियन म्हणजे काय त्याच्या संबंधीची बेसिक डेफिनेशन दिलेली आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे तुमचा 25 नंबरचा क्वेश्चन. जोड्या लावा, मॅच द पेअर आहे. 11 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. 11 डिसेंबर रॉंग डेट आहे. 9 डिसेंबरला संविधान सभेची पहिली सभा झाली आणि 13 डिसेंबरला त्या संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला. इथे महत्वाचं स्टेटमेंट आहे. 13 डिसेंबर 1946 ला जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. सो स्टेटमेंट नंबर 1 चुकीचं आहे. त्याच्यानंतर आणि ती रिझोल्युशन 22 जानेवारीला तोच उद्दिष्टांचा ठराव 22 जानेवारी 1947 ला स्वीकार केला आणि पुढे तीच प्रस्तावना म्हणून स्वीकार झाला. त्याच्यात काही बदल करून आजची प्रस्तावना दिसते तीच ही ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे की 13 डिसेंबर 1946 ला संविधान सभेमध्ये जवाहरलाल नेहरूंनी मांडली होती. तीच पुढे 22 जानेवारी 1947 ला पारित झाली आणि त्याचाच पुढे यूज आपण सध्या काय म्हणून करतोय, त्याचा यूज आपण सध्या करतो आहे प्रस्तावना म्हणून करतो. 2 नंबरचा ऑप्शन 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना.
स्टेटमेंट नंबर 2 करेक्ट आहे का? यस, इट इज करेक्ट. ऑगस्ट 1947 ला मसुदा समिती स्थापन झाली. त्याच्यामध्ये 7 सदस्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर पुढे 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केली. 3 नंबरचं स्टेटमेंट इट इज ऑल्सो करेक्ट. 4 नंबरचं स्टेटमेंट 24 जानेवारी 1950 ला संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिम संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. हेही बरोबर आहे. त्यावेळेस 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्याच्यामध्ये साधारण 15 महिला होत्या आणि अशा पद्धतीने संविधान स्वीकार केलं. साधारण अप्रॉक्स 3 वर्ष किंवा 2 वर्ष 11 मंथ आणि 18 दिवस अशा पद्धतीने संविधान निर्मितीचं काम एवढ्या दिवस चाललंय. अप्रॉक्सिमेटली 3 वर्ष. तो आन्सर काय इथं? ऑप्शन ई. ऑप्शन ए करेक्ट इनकरेक्ट आहे. नेक्स्ट स्टेटमेंट 26 नंबरचं, राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ ठेवू शकतात. त्याच्या संबंधीचं हे विधेयक आहे. विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता रोखून ठेवतात. बरोबर. राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक पाठवू शकतात. स्टेटमेंट नंबर 2 इज ऑल्सो करेक्ट. राष्ट्रपतींकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्यांच्या आत पुनर्विचार केलाच पाहिजे. जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतींवर त्यास संमती देणे बंधनकारक असते. बघा, राष्ट्रपतींकडून परत आलेल्या विधेयकावर 6 महिन्यात पुनर्विचार केला पाहिजे. 3 नाही. किती महिने इथे? 6 महिन्यात. 6 महिन्यांचा वेळ दिलेला असतो. 6 महिन्यात पुनर्विचार केला पाहिजे. जर पुन्हा विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतींवर संमती देणे बंधनकारक नसते. बंधनकारक नसते. ठीक आहे. सो हे स्टेटमेंट चुकीचं. पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्यास 6 महिन्यांच्या कालावधीत संमती दिली पाहिजे. हा डी नंबरचा ऑप्शन आहे. हाही पुन्हा इनकरेक्ट आहे. पुनर्विचारार्थ पाठवले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतींनी त्याला संमती देऊ शकतायत, रोखून ठेवू शकतायत. याच्यावर कंपल्शन नाही. त्यामुळे तीन स्टेटमेंट. सो अ आणि ब बरोबर. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. त्या बाकीमध्ये क पण आहे, ड पण आहे, कड आहे. त्यामुळे पुढचे ऑप्शन सर्व इनकरेक्ट होतात. नेक्स्ट क्वेश्चन 26 नंबरचा क्वेश्चन. 26 नंबरचा क्वेश्चन आहे तुमचा 27 नंबरचा क्वेश्चन. न्यायिक पुनर्विलोकन काय सुचवते? इन इंडिया ज्युडिशियल रिव्ह्यू इम्प्लाइज, सिंपल आहे, द पॉवर ऑफ ज्युडिशरी टू प्रोनाउन्स अपॉन द कॉन्स्टिट्युशनॅलिटी ऑफ द लॉ अँड एक्झिक्युटिव्ह ऑर्डर. कायद्यांची आणि कायद्यांची पण आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा अधिकार. दोन्ही बाबी म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. Last is the power of judiciary to review its own judgment given earlier in the similar or different cases. ही ज्युडिशियल पॉवर आहे, ती स्वतःची जजमेंट चेंज करण्याची पॉवर आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे ऍक्च्युली कॉन्स्टिट्युशनॅलिटी चेक करतात. ती कॉन्स्टिट्युशनॅलिटी ऑफ द लॉ चेक करतात. बेसिक स्ट्रक्चरचं व्हायोलेशन होतंय का नाही ते चेक करतात. आणि ते चेक करत असताना ते त्यांच्या जुन्या काही जजमेंट सुद्धा रिव्ह्यू करू शकतात. ते सुद्धा जर स्टेटमेंट आले तर दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे जेव्हा तुमचे मल्टिपल स्टेटमेंट मध्ये. पण मोस्ट अप्रोप्रिएट म्हटलं तर स्टेटमेंट नंबर 1 इज मोस्ट अप्रोप्रिएट. आपल्याला एकच स्टेटमेंट सिलेक्ट करायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा 28 नंबरचा क्वेश्चन. 28 नंबरचा क्वेश्चन आहे, खालील विधानांपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट आहे? कोणते विधान हे भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेले आहे? पहिलं, राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. घटनेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यावरती आता हा क्वेश्चन आहे. दुसरं, देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्यांची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे. 3, संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे. आता हे तीनही स्टेटमेंट चुकीचे आहेत. पहिलं जे तुम्हाला सांगितलं भारताचा राज्यपाल हा दुसऱ्या राज्याची रहिवासी असली तर ऍक्च्युअल क्रायटेरिया काय आहे?
की तो इंडियन सिटीजन असला पाहिजे. पहिला सिटीजनचा क्रायटेरिया आहे संविधानात दिलेला. दुसरा वय वर्ष 35 असावा. तिसरं कोणत्या ऑफिस ऑफ प्रॉफिट त्याने धारण केलेलं नसावं. या सोडल्या तर तो इतर राज्याचा असावा. ही कन्व्हेन्शन, एक परंपरा आहे, एक परंपरा आहे. घटनेत त्याचा आपल्याला डायरेक्ट जिकर किंवा त्याच्यात डायरेक्ट रेफरन्स मिळत नाही. हा पहिला. दुसरं, धर्मनिरपेक्ष असण्यासाठी एखादा न्यायाधीश मुस्लिम असला पाहिजे असं काही नाही. घटनेत वेगवेगळ्या कलमांमध्ये धर्मनिरपेक्षता बघायला मिळते. 25 असेल, 26 असेल, 27 असेल, 28 असेल, हे राईट टू रिलिजनचे कलम आहेत. पुन्हा कलम नंबर 15 असेल, कलम नंबर 16 असेल, कलम नंबर 325 असेल. अशा वेगवेगळ्या कलमांमध्ये आपल्याला रिलिजियनला न्यूट्रलाइज करायचा किंवा धर्मनिरपेक्ष बाबी बघायला मिळतात. प्रियांबल मध्ये प्रास्तावनेत धर्मनिरपेक्षता बघायला मिळते. प्रास्तावना असेल, 25, 26, 27, 28 असेल, 15, 16, 325 असेल, या सर्व बाबी त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतात? धर्मनिरपेक्षतेची तिची तत्व याच्यात बघायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29 त्याच्यामध्ये नुकताच ओडिसा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचा ठराव मंजूर केला आहे. त्याच्यात पहिला पॉइंट. सेकंड, खालील विधाने विचारात घ्या आणि पर्यायी बरोबर विधान विचारा. नुकताच ओडिसा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचा ठराव मंजूर केलाय का? ऑप्शन नंबर ए, यस इट इज करेक्ट. ब आणि क. आता हे जे विधान परिषद निर्माण संबंधीचं कलम आहे तर ते आहे तुमचं 169. विधान परिषद निर्माण करणे, नष्ट करणे. सध्या 5 राज्यांमध्ये विधान परिषद आहेत, हे चुकीचं आहे. सध्या आहे 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. त्याच्यामध्ये आहे बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र. अशा 6 राज्यांमध्ये तुमचं काय विधान परिषद आहे. नेक्स्ट, केरळ आणि गुजरात मध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेकडे प्रलंबित आहे. गुजरातचा नाही, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर विधान परिषदेचे 1/12 सदस्य ही पदवीधर नोंदणीमधून निवडलेले असतात. यस इट इज करेक्ट. त्याच्यात जर आपण डिस्ट्रीब्युशन बघितलं तर आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे. किमान 40 पेक्षा कमी नसणे आणि 1/3 ऑफ द विधानसभा. त्या राज्याच्या विधानसभेच्या 1/3 पेक्षा जास्त सदस्य संख्या नसावी आणि 40 पेक्षा कमी नसावी. 40 किंवा 1/3 याच्यामध्ये किंवा एवढी सदस्य संख्या ही विधान परिषदेची असावी. अशा पद्धतीची तरतूद आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. तर हे ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे, ए करेक्ट आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर अ आणि ड म्हणजे असा फक्त 4 बरोबर आहे. इथं क चुकीचे, त्यामुळे हा एक काही एलिमिनेट झाला. आता आपल्याला माहिती 1/3 सदस्य एमएलए निवडून देतात. 1/3 सदस्य नगरसेवक असतील ते निवडून देतात. 1/12 सदस्य पदवीधर आणि 1/12 सदस्य शिक्षक. अशा पद्धतीचं हे कॉम्पोजिशन आहे. आणि उरलेले 1/12 हे राज्यपाल नाम निर्देशित करत असतात. अशा पद्धतीने विधान परिषदेचं पूर्ण कॉम्पोजिशन किंवा त्याची रचना केली जाते. स्क्रीनवरती नेक्स्ट क्वेश्चन आहे 30 नंबरचा. वाचायचा आहे सर्वांनी केअरफुली, स्क्रीन पॉज करून. ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल, शेअर द चॅनल विथ युअर फ्रेंड्स. कारण की आपलं चॅनल नवीन आहे त्यामुळे हे सर्व करायचं. चुकीचे विधान. लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणांवर आधारित आहे हे स्पष्ट करावे. लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणांवर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते. इन लोकसभा नॉन कॉन्फिडन्स मोशन हॅज सेट आउट द ग्राउंड्स ऑन विच इट इज बेस्ड. हे करणं गरजेचं आहे. चुकीचं विधान हेच चूक आहे. जर बघितलं तुम्ही तर अविश्वास ठरावाला नाही तर निंदा ठराव, निंदा प्रस्ताव किंवा ज्याला आपण म्हणतो नॉन कॉन्फिडन्स. लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणाने हे स्पष्ट करायला लागते. नॉन कॉन्फिडन्स मोशन किंवा निंदा प्रस्तावासंबंधीची कारण द्यावं लागतील, अविश्वासासंबंधी नाही. दुसरं, लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धती ही लोकसभेच्या नियम 198 मध्ये सांगितली आहे. बरोबर आहे, रूल्स नंबर 198 मध्ये आहे. अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसाच्या चर्चेत घेतला गेला पाहिजे. 3 नंबर.
तर तुम्ही बघितलं तर असं कुठल्याही पद्धतीची तरतूद नाही की 10 दिवसात घेतल्या पाहिजे, म्हणजे 10 दिवसांचा क्रायटेरिया तरतूद नाही. दाखल झाल्यापासून 10 दिवसाच्या चर्चेत घेतला गेला पाहिजे त्याच्या संबंधीची ही जी तरतूद आहे बरोबर आहे. इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज असते, ही स्टेटमेंट बरोबर आहे. आता जर तुम्ही इंडियात बघितलं तर याच्यामध्ये आपल्या इथं लोकसभेत अविश्वास ठराव पारित केला जातो सगळ्यात. त्यानंतर जे आचार्य कृपलानी होते, आचार्य कृपलानी असे फर्स्ट व्यक्ती की ज्यांनी नॉन कॉन्फिडन्स मोशन मांडली. आचार्य कृपलानी फर्स्ट व्यक्ती आहे की ज्यांनी नॉन कॉन्फिडन्स मोशन तुमचा मांडला होता. ठीक आहे. सो हे सर्व स्टेटमेंट एवढे करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 1 आणि 4 करेक्ट आहे. नेक्स्ट आता 31 नंबरचा क्वेश्चन, भारतीय निर्वाचन आयोगासंबंधी कोणते विधान चुकीचे आहे. चुकीचे विधान काढायचे आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये बघा, केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही. हे स्टेटमेंट विचारलं आहे. स्टेटमेंट नंबर 1 करेक्ट आहे. मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान, दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समान असतो. हे दुसऱ्या नंबरचं स्टेटमेंट आहे तुमचं. ठीक आहे. एक मिनिट, चुकीचे विधान विचारले. 2 नंबरचं स्टेटमेंट आहे तुमचं, स्थान अथवा दर्जा दोन गोष्टींवर बोललोय. हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासंबंधी असतं. ठीक आहे. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये दोन्ही बोललेले पोझिशन और स्टेटस, त्यामुळे चुकीचं आहे ते. मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख असतात, हे स्टेटमेंट बरोबर आहे. समानातील प्रमुख म्हणजे तिघांना सारख्या पॉवर्स असतात. चीफ कमिशनर इज मेअरली द फर्स्ट अमंग द इक्वल्स, इक्वल पॉवर आहेत त्यांना, फक्त मेजॉरिटीने त्या एक्झरसाइज करण्याची ती तेवढी एक वेगळी पॉवर. In case of difference in opinions among the chief election commissioner and other election commissioner, matter is decided by majority. हेही बरोबर आहे. तिघांमध्ये काही इश्यू झाला तर मेजॉरिटीने सॉल्व्ह केलं जातं, हेही बरोबर आहे. मुख्य निर्वाचन आयुक्त हे समानातील प्रमुख आहेत, हेही बरोबर आहे. दर्जा आणि स्थान दोन्ही समान नाहीये. ठीक आहे, त्यामुळे ते स्टेटमेंट चुकीचं, दोन शब्दांमुळे ते चुकीचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे 32 नंबरचा. खालील तरतुदी विचारात घ्या. भारतीय राज्यघटना, भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीची जीवित, व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. 32. त्यानंतर भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20(2) नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. भारतीय राज्यघटना 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. इथं काय, according to Article 21 of the Indian Constitution, no person shall be deprived of his life and personal liberty except according to due process. नाही, इथं आहे तुमचं प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. इथं त्यामुळे ऑप्शन नंबर 1 चुकीचं आहे, बरोबर नाही. तर ए नंबरची तरतूद बरोबर नाही. 2, भारतीय राज्यघटना अनुच्छेद 2 नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्याच्या वेळी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवला जाणार नाही, एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. ही स्टेटमेंट बरोबर आहे. त्याला नाव आहे नो डबल जिओ पार्टी. अनुच्छेद 20 नुसार नो डबल जिओ पार्टी, एकाच व्यक्तीवर एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. येस, इट इज करेक्ट. नो डबल जिओ पार्टी आहे. याच्यामध्ये फक्त डिपार्टमेंटल एन्क्वायरी कन्सिडर होत नाही.
याच्यामध्ये डिपार्टमेंटल इन्क्वायरी कन्सिडर होत नाही. स्टेटमेंट नंबर 3, भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याने समान संरक्षण नाकारणार नाही. इक्वॅलिटी बिफोर लॉ नाकारणार नाही. स्टेटमेंट नंबर 3 करेक्ट, 2 करेक्ट, 1 इनकरेक्ट. एकच इनकरेक्ट आहे. जे 20 नंबरचं कलम आहे ऑप्शन नंबर 2, 20 मध्ये 3 असतं. पहिलं की गुन्हा करतेवेळी जी शिक्षा आहे तीच होती. सेकंड, नो डबल जिओपार्डी, एका गुन्ह्यासाठी 2 वेळा खटले चालवले जाणार नाही, 2दा शिक्षा दिल्या जाणार नाही. अपवाद आहे त्याला विभागीय चौकशी किंवा डिपार्टमेंटल इन्क्वायरी. आणि तिसरं असतं तुमचं नो सेल्फ इन्क्रिमिनेशन, किंवा स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी बळजबरी केले जाणार नाही. त्यात अपवाद असतात तुमचे हाताचे सर्जे असतील, रक्ताचे नमुने असतील, केसांचे नमुने असतील, इतर काही ज्या फिंगरप्रिंट्स असतील, ह्या बेसिक गोष्टी सोडून फोर्सफुली तुम्हाला केल्या जाणार नाही. तुम्हाला फोर्सफुली त्यासाठी ते देण्यासाठी हे केल्या जाणार नाही, ही गोष्ट आहे. आणि त्यातही केस असते तुमची फक्त क्रिमिनल केसच्या बाबतीमध्ये, सिव्हिल केसेसच्या बाबतीत नाही, क्रिमिनल केसेसला ऍप्लिकेबल. त्याच्यानंतर आहे तुमचं कलम नंबर 33. काय कलम नंबर 33, सॉरी क्वेश्चन नंबर 33. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा नवीन राज्यांची स्थापना या संबंधीचा आहे. कलम नंबर 2 बरोबर आहे. याद्वारे आपण त्यावेळेस सिक्कीम राज्य जे म्हणतोय हे कलम 2 नुसार स्वीकृत केलं होतं. नवीन भाग जो संघराज्याचा भाग नसलेला भूभाग त्या संबंधीची तरतूद आहे. एखादा एरिया आहे तो संघराज्यात सामील करतोय, त्याच्यापासून नवीन राज्य निर्माण करतोय किंवा डायरेक्ट सिक्कीम सारखं राज्य घेतोय, तर ती केस कलम 2 नुसार. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशांसह घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलासंबंधीची तरतूद आहे. करेक्ट. एक्झिस्टिंग स्टेट संबंधी, जसं आपण तेलंगणा राज्य, तेलंगणाची निर्मिती आहे, छत्तीसगडची निर्मिती आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, उत्तराखंड आहे. हे राज्य एक्झिस्टिंग राज्यांमधून बाहेर निघालेले, तशा पद्धतीची तरतुदी कलम 3 नुसार आहे. एखाद्या राज्याचा एरिया कमी करणे, एरिया वाढवणे, त्यानंतर 2 राज्यांमधील काही एरिया काढून नवीन राज्य निर्माण करणे, राज्याचं नाव बदल करणे, या सर्व बाबी ह्या अनुच्छेद 3 नुसार होत असतात. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खालील विधेयक हे केवळ लोकसभेत मांडले जाऊ शकते, असं स्टेटमेंट नंबर 3 आहे. केवळ लोकसभेत हे स्टेटमेंट, संसदेत कुठेही मांडल्या जाऊ शकतो. फक्त अशा पद्धतीचं विधेयक संसदेत मांडत असताना राष्ट्रपतींची पूर्व संमती घेणे बंधनकारक असते, हे गरजेचं आहे. राज्य निर्मितीची प्रोसेस मी मागच्या व्हिडिओमध्ये डिटेल एक्सप्लेन केली, त्यामुळे ते व्हिडिओ एकदा बघा, त्यात तुम्हाला क्लिअरली मिळेल. पुढे आहे तुमचा नेक्स्ट 35 नंबरचा क्वेश्चन, ते 34 नंबरचा क्वेश्चन लोक न्यायालयासंबंधीचा आहे. कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम, लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ऍक्ट 1987 नुसार लोक न्यायालयांना वैधानिक दर्जा मिळाला. बरोबर आहे. कायद्यानुसार स्थापना. स्टेटमेंट नंबर 3 करेक्ट. लोक न्यायालयात केवळ एक्स्ट्रीम वर्ड सेवेतील किंवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचाच समावेश होतो, हे चूक आहे. त्याच्यामध्ये तुमचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असेल, प्लस ज्युडिशियल असेल, दोन्ही पण ठिकाणचे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बी असू शकते किंवा ज्युडिशियल बी असू शकते, एकच नाहीये. तिसरं, लोक न्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो, तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. लोक न्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. बरोबर आहे. लोक न्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्या समान असतो. करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 2. 35 नंबर, राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा, खालील विधाने विचारात घ्या. आयोगाची स्थापना डिसेंबर 1953 मध्ये केली का? यस, इट इज करेक्ट. डिसेंबर 1953 मध्ये केली. बरोबर आहे. सो 2 आणि 3 नंबरचे ऑप्शन येतात. आयोगाच्या प्रमुखपदी फजल अली होते आणि आयोगाचे अन्य 2 सदस्य एच.व्ही. कामत आणि गोविंद वल्लभ पंत होते. त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये होतं के एम पानिकर, सदस्य कोण होते? के एम पानिकर. आणि दुसरं होतं तुमचं एच एन
के.एम. पानिक्कर आणि एच.एन. कुंजू फजल अध्यक्ष. तो एक स्टेटमेंट बरोबर आहे. दोन चुकीचा आहे. तीन, या आयोगाने आपला अहवाल 3 सप्टेंबर 1954 रोजी सादर केला. ही चुकीचं आहे. 1956 सादर केलाय. राज्य पुनर्रचना अधिनियम 31 डिसेंबर 1956 रोजी मंजूर झालाय. बरोबर आहे. हा नंबरचं स्टेटमेंट. आणि 57 ला अंमलात आलाय. 30 डिसेंबर 1956 ला मंजूर झालाय. त्यामुळे आणि नंबरची स्टेटमेंट बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 त्याचा आन्सर आहे. राज्य पुनर्रचना आयोग आल्यानंतर 6 केंद्रशासित प्रदेश प्लस 14 राज्य किंवा स्टेट अशा पद्धतीचं ओरिजिनल कॉम्पोजिशन होतं. ते बदलून आज 28+8 अशी नवीन रचना झालेली आहे. ठीक आहे. राज्य पुनर्रचना आयोगावर परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलणारच मी. बघा, प्रत्येक टॉपिक वरती थोडं थोडं एक ना दुसऱ्या व्हिडिओ मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपल्या मित्रांना शेअर करा. तुम्ही स्वतःही सबस्क्राईब नसेल करा तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच.